नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 27 जून 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल, व्हिडिओवरती नवीन आला असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी आपण बघू शकत असाल रडारवरती की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। ते कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठे स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या प्रदेशाकडून। आता राजधानीमध्ये आपण बघू शकत असाल मित्रांनो, माथेरान आहे, वसई विरार, मुंबई आहे, मुंबई उपनगर आहे, लोणावळा, अलिबाग, मुरुड या प्रदेशामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दुपारनंतर। त्यानंतर इकडे महाड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, कंकावली, सावंतवाडी, राजापूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, निपाणी, कराड, विटा, वडूज, सातारा या प्रदेशामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो, पुणे आहे, चाकण आहे, लोणावळा आहे, त्यानंतर भोर आहे, जुन्नर आहे, त्यानंतर बारामती, दोंड, इंदापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल नाशिक आहे, घोटी आहे, अकोले आहे, त्यानंतर इकडं मनमाड आहे, श्रीरामपूर आहे, त्यानंतर मालेगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे नंदुरबारचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नंदुरबारच्या काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, तर काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे धुळेमध्ये सुद्धा सारखीच परिस्थिती असणार आहे, धुळे आहे, त्यानंतर श्रीरामपूर, चोपडा, जळगाव, त्यानंतर बोदवड, बऱ्हाणपूर, रावेर, मुक्ताईनगर, शेवगाव या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। चाळीसगाव, त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर पैठण या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो, अहिल्यानगर आहे, जामखेड आहे, दौंड आहे, इंदापूर आहे, त्यानंतर बार्शी आहे, बीड आहे, कैज आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं धाराशिव आहे, सोलापूर आहे, त्यानंतर पंढरपूर, सांगोली, त्यानंतर नळदुर्ग, धाराशिव, लातूर, औसा, बसव कल्याण, बिदर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं माजलगाव आहे, परळी, वैजनाथ, अहमदपूर, परभणी, जिंतूर, मंठा, त्यानंतर हिंगोली आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नांदेडचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नांदेडचा बऱ्याचसा भाग आपल्याला कोरडा असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे। नांदेडमध्ये अर्धापूर आहे, पूर्णा आहे, त्यानंतर भोकर आहे, नायगाव आहे, मुखेड आहे, त्यानंतर भैसा या हिमायतनगर या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान कोरडे असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं औंढा नागनाथ, त्यानंतर इकडं हिंगोली आहे, त्यानंतर शेनगाव आहे, रिसोड आहे, वाशिम, त्यानंतर मंगरुळपीर, कारंजा, लाड, मानोरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सारखीच परिस्थिती असणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल आपल्याला बराचसा पाऊस आपल्याला बघायला मिळाला, रात्री, मध्यरात्री आणि दुपारनंतर सुद्धा। आता आज पण सारखीच परिस्थिती असणार आहे। त्यानंतर यवतमाळमध्ये आपण डिग्रस, दारवा, नेर, आर्निक, पुसद, त्यानंतर उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर वर्धा आहे, हिंगणघाट आहे, त्यानंतर इकडं पुलगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अकोला जिल्ह्यामध्ये अकोला आहे, मूर्तिजापूर आहे, दर्यापूर आहे, त्यानंतर अकोट आहे, तेलारा, बाळापूर, खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोद, बुलढाणा, त्यानंतर मलकापूर, चिखली, जानेफळ, मेहकर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती आहे, अचलपूर, परतवाडा आहे, त्यानंतर इकडं चांदूर आहे, मोजरी, आष्टी, आर्वी, मोर्शी,
कारंजा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे काटोल आहे, सावनेर आहे, त्यानंतर नागपूर, रामटेक, लखमापूर, उमरेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, साकोली, अर्जुनी, मोरगाव, वारासिवनी, गोंदिया, आमगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं गडचिरोली आहे, ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर इकडं धानोरा आहे, चंद्रपूर, कोळासा, चिमूर, भद्रावती या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 27 जून दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा.